कर्जत तालुक्यातील टाकवे गावात रस्त्याच्या वादातून 3 महिलांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणात पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केलाय. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष युवराज अशोक सावंत यांनी पोलीस प्रशासनाला थेट इशारा देत 2 दिवसात कारवाई न झाल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय. कडाव ग्रामपंचायत हद्दीतील टाकवे येथे राहणाऱ्या रंजना नामदेव खरात यांचे कुटुंब गेले 35 वर्षे या ठिकाणी वास्तव्यास आहे. त्यांच्या घरासमोरील सर्वे क्रमांक 216 क मधील जागेतून अनेक वर्षापासून 3 कुटुंबाचा ये-जा करण्याचा वहिवाटीचा रस्ता असून जनावरे व वाहने देखील याच मार्गाचा वापर करीत असल्याचा दावा करण्यात आलाय. रविवारी 30 जून स्थानिक रहिवासी सिद्धेश काळोखे यांनी संबंधित जागेवर दगडी बांधकाम सुरू करून रस्ता बंद केल्याचा आरोप आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या रंजना खरात यांना शिवीगाळ करून हातातील विटेने मारहाण करण्यात आली. त्यानंतर रामचंद्र काळोखे, रोशन काळोखे आणि सखाराम काळोखे यांनीही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. रंजना खरात यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या हिराबाई खरात आणि ज्येष्ठ महिला महालाबाई खरात यांनाही मारहाण करण्यात आल्याचे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. पीडितांच्या म्हणण्यानुसार आरोपींनी धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच जनावरांचा गोठा असलेली जागा हटवून मोकळी करून देण्याचा दबाव टाकण्यात आलाय. भीतीच्या वातावरणात खरात कुटुंबाने गोठ्याचा काही भाग हटवल्याचा दावा केलाय. घटनेनंतर कुटुंबातील महिला, पुरुष आणि मुले भीतीपोटी 2 दिवस गावाबाहेर राहत असल्याचेही सांगण्यात आलं. दरम्यान तक्रार नोंदवण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी प्रत्यक्ष दखल न घेता ऑनलाईन तक्रार करण्यास सांगितल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केलाय. त्यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष युवराज अशोक सावंत यांच्याकडे धाव घेतली. सावंत यांनी टाकवे येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी गंभीर आरोप करत सांगितले, संबंधित मोकळी जागा केंद्र शासनाच्या नावे असल्याची माहिती समोर आली असून कोणत्याही बांधकामासाठी आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक आहे. मात्र परवानगीशिवाय बांधकाम सुरू करण्यात आले असून याकडे वन विभाग आणि स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. युवराज सावंत म्हणाले, रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक महिला आहेत, तरीही कर्जतमध्ये महिलांवर अन्याय होत असताना स्थानिक पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून निष्पक्ष चौकशी करावी आणि पीडितांना न्याय द्यावा. अन्याय करणाऱ्यांवर संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही. 2 दिवसात योग्य कारवाई झाली नाही तर आम्ही पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू. या प्रकरणामुळे टाकवे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान सिद्धेश काळोखे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित जागेचा सातबारा आमच्या नावावर असून 2 वेगवेगळे सातबारा आहेत. आम्ही कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही असे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही महिलेला शिवीगाळ किंवा मारहाण करण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केलाय. रंजना नामदेव खरं ते दिवशी ते इथं आले, मला आईवरनं शिवी दिली. तर बोलले मनात आई आहे, तुम्हाला आई नाही का? तर मला शिवी लागली. ती बोलले मला शिया नका देऊ, बोलले आपण असेल तर काही बघून घे, बोलले मला रस्ता पाहिजे म्हणले, बोलले मला लढणं बघाय. बोलले माझी जागा होती, मी अर्ध घर त्यांना मोडून दिलं तरी ते ऐकत नाही. ते बोलतात तुला मारीन म्हणतो, डायरेक्ट म्हणतो मारीन, मी जेल बघायला लागलं तरी चालेल मला, म्हणतो मी डायरेक्ट मारीन. नाही इट घेऊन मारायला आला, टिपरी घेऊन आम्हाला मारायला आला. मी एकटी घरी होती इथे, माझा नवरा नव्हता, कोणी नव्हतं, सगळी लोक कामाला गेली आमची घरची. की एवढा नुसता येतो आईवरनं शिव देतो, बाकी बोलत सगळे नुसती घाण शिव देतो आम्हाला. रस्ता अजिबात नाही, बोलले पाणीदार रस्ता पाहिजे, लहान मुलं आहेत, आमची गाडी आहे, घोडा आहे, आमची गुरढोर आहेत, त्यांना रस्ता नको झाला, आम्ही का घरीच बसू का? बोलतो जा घरी बसून राहिले तरी चालतं. बोलतो घर म्हणतो देऊन टाका मला, मी घेतो घर. बोलतो तुम्ही जा कुठे तिकडे झाला रस्त्याला जाऊन राहिले तरी आम्हाला घरच नाही गेली म्हणतो, आम्हाला काही घेणे देणे नाही म्हणतो. केस केली तरी आम्हाला धमकी देतो, बाहेर जायला 2 दिवस आम्हाला आम्ही बाहेर जाऊन राहिलो. बोलतो आम्ही केस केलं, तो जाबो तो केस, त्याला पण बोलतो मी घाबरत नाही म्हणतो. रामचंद्र काळोखे त्यांनी मला मारली, सिद्धेश रामचंद्र काळोखे त्यांनी पण मारली, इट घेऊन डायरेक्ट घरी आले मारायला. तर त्यांनी मारली पण इट. तर मी गेले ना, बोलतो जा गेलीस तरी चालेल, बोलतो मी नाही बोलतो घेणार, बोलतो काय करायचं ते कर म्हणतो. इथनं घर पण बोलतो खाली करून दे मला, एवढे बोलतो. बोलले मी घर देऊन खाली मी जाणार कुठे, राहणार कुठे? बोले अशी लाताबुक्या पण त्यांनी केलं मला, लय मस्ती केली, हाय सगळं माझ्याकडे. तर बोलतो जर तू कुठे गेली तरी बोलतो मी भिवून नाही म्हणतो, काय करायची ती कर म्हणतो माझ्यावरती, तू दाजेत ना मी भेणार म्हणतो. ते दोघं बाप आले, त्याची चुलता पण होता,
त्याचा चुलत्याचा पोऱ्या पण होता. तर ते चौघं पापलाक होते, मी एकटी होती बाई. जेसीबी घेऊन आलं ते, तर आम्ही बोललो का इकडनं घ्या तिकडनं घ्या, तुमची आहे ती घेऊन टाका हा ना. तुमची आहे ती तुम्हाला घ्या, आमची आहे ती आम्हाला द्या, पण आम्हाला रस्ता द्यावा. तर त्यामुळे ते काय बोललं, आम्ही कोणाला तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कुठून आला हो ते आम्हाला माहिती नाही. बोलतो कुठून कंच्या रानात आला होता तो आम्हाला माहिती नाही, घर खाली करा. घर खाली करून द्या आम्हाला, आणि तुमच्या रस्त्याने तुम्ही कुठे पण जावा, आम्ही तुम्हाला ओळखत नाही, तुम्हाला रस्ता बिस्ता इथून काहीच भेटणार नाही. आणि डायरेक्ट मग दोघींना तो रामचंद्र चा पोऱ्या सिद्धेश काळोखे तो डायरेक्ट मारायला धावला. बोलतो बाजूला व्हा, नाहीतर तुम्हाला मी मारीन, मारील. असं बोलायला लागला. बोल. तर ती चुलता पण तिचा चुलता पोऱ्या पण जोरात होतो. बोल. तो डायरेक्ट धावून आला. बोलतो मला बोलतो आवाज कारण तो जेल बघायला लागलं तरी बोलतो मला लागल, चालेल बोलतो मी जेल बघील पण तुला बोलतो ठार मारून टाकेल. तो बोले मार ना, बोले मारायचं काय, बोले माझ्या निघून घरी यायला रस्ता नाही, बोले निघून तुमच्या घरी असतं तर तुम्ही तुझ्या पण बाईने हेच केलं असतं ना, बोले थोडी तरी समजून घ्या ना, बोलले आम्हाला. आम्हाला 30 वर्ष झाली, आम्हाला इथंच आम्ही राहतो. तर ते बोलतो माझी जागा आहे. तो बोलले तुझी जागा आहे ना, तो बोलतो एवढी आमची पायवाट आहे, तर बोलले आम्हाला जायपुरतं तर रस्ता ठेव ना तू. तर ते बोलतो नाही ठेवणार, बोलतो माझी जागा आहे, बोलतो मी घेऊन टाकणार आहे, बोलतो 30 लाख रुपये देऊन तुम्हाला जागेचे. बोलले या सर्व प्रकरण समजल्यानंतर असं समजलं की आमच्या घरी येऊन माझ्या आईला बहिणीला मारहाण झाले. त्यानंतर आम्ही घरी आलो. त्या दिवशी ज्या दिवशी मारहाण झाली त्या दिवशी मी आणि माझे वडील आम्ही दोघं सुद्धा घरी नव्हतो. आम्ही घरी आलो, आम्हाला समजलं असं असं प्रकरण घरी झाले. यानंतर आम्हाला सर्वांनी सांगितलं की तो आपल्याला मारायला येणार आहे, तो आम्हाला मारण्याची धमक्या बिमक्या देत आहे. या सर्व भीतीपोटी आम्ही 2-3 दिवस घराबाहेर होतो. घरी सर्व आमचे गुरंढोरं टाकून घराबाहेर फरार होतो. आम्ही यानंतर मी आणि माझ्या भावांनी थोडी हिंमत दाखवून पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा या प्रकरणाबद्दल FIR दाखल करण्यास गेलो तर पोलीस स्टेशनवाल्यांनी आम्हाला सरळ केस घेण्यात मनाई केली की तुम्ही सर्व ऑनलाईन करा, आम्ही ऑफलाईन काहीच घेत नाही, ऑफलाईन आम्ही तक्रार घेतच नाही, तुम्ही सगळं ऑनलाईन तक्रार करा तेव्हा आम्ही काही ऍक्शन घेऊ. हे सर्व नंतर आम्हाला ऑनलाईन बद्दल याबद्दल काय समजलं नाही. त्यानंतर आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांना हे सर्व कानं घातले. खरात कुटुंब भेटीसाठी आले. त्यांनी त्यांचं काहीतरी कंप्लेंट होती ते घेऊन आले. त्यांनी सांगितलं का सदर टाकवे गावामध्ये ते राहत आहेत आणि तिथे धनगरवाडा आहे. त्यांची 3 घरं आहेत धनगर समाजाची आणि 30 वर्षापासून ते तिथे राहत आहेत. तर तिथे राहत असताना त्यांची 30 वर्षापासून ज्या मालकाकडून त्यांनी जमीन घेतली त्यांनी त्याला पाऊलवाट सोडली होती घरी यायला. पण काही दिवसापूर्वी टाकवे गावातून रामचंद्र कालोखे आणि सिद्धेश कालोखे हे 2 इसमा येऊन त्यांनी तिथं मारहाण करून त्यांना धमकी देऊन तिथं बांधकाम चालू केलं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे करत असताना त्यांच्या घरातून जेव्हा विरोध झाला तेव्हा त्यांच्या महिलांना मारहाण झाली. आज रायगडचे SP महिला असताना जर कर्जत तालुक्यामध्ये कर्जत गावात टाकवे गावात जर अशी मारहाण महिलांना होत आहे तर याच्याबद्दल नक्कीच ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तसेच हे कर्जत पोलीस स्टेशनलाही जाऊन आले तरी तिथे काय पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. यापुढे याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे, नाहीतर आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही काहीतरी भूमिका घेऊ.